महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। One, two, three. Repeat. Hooray! थोडं जोरात. हाँ, परत. जोरात आवाज आला पाहिजे. हाँ. One, two, three. Repeat. Hooray! म्हणजे सगळे विनर आहेत. फक्त एवढंच आहे की स्पर्धा असल्यामुळे आपल्याला फर्स्ट सेकंड थर्ड हे निवडाच लागतो, हे नियम आहे. कारण लेकिन हारने वाले को भी तो कोशिश करने पडेगी अगले साल की नाही बाबा यावेळेस आपण वेगळं काहीतरी परफॉर्मन्स करू. चला तर आपण पुढील याच्यासाठी फॅशन अकॅडमी आहे. तसंच त्याप्रमाणे एक मराठवाडा टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे, एक छत्रपती संभाजीनगरमध्ये सिडको बस स्टँड जवळ आहेत आणि एक बजाजनगरमध्ये. इथे आपण भारतामध्ये जे कुशल कामगारांची गरज लागत असते तर कुशल तरुण यांना टेक्निकल प्रशिक्षण देऊन कुशल कामगारांना तयार करत असतो. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, टर्नर, फिटर, CNC, वेल्डर, फायर अँड सेफ्टी, PLC असे वेगवेगळे कोर्सेस या ठिकाणी शिकवले जातात. 1 वर्ष कोर्सेस असतात. कॉलेज किंवा जॉब वगैरे करून हे मुलं कोर्सेस करू शकतात. त्यांना सर्टिफाईड केल्यानंतर त्यांना नोकरीमध्ये प्रमोशनसाठी असेल, नोकरी चांगली मिळण्यासाठी निश्चितच त्याचा फायदा होतो. आणि हे जे कोर्सेस असते हे शासन मान्य कोर्सेस असतात ते कसे असतात? शासन मान्य कोर्सेस असतात. स्किल इंडियाच्या अंतर्गत चालतात हे कोर्सेस. त्याचबरोबर NSQF 4 लेवलचं त्यांना प्रमाणपत्र आमच्या संस्थेमार्फत दिलेलं असतं. काही विद्यार्थी कॉन्ट्रॅक्टर पण होऊ पाहतात, PWD असे शासकीय कॉन्ट्रॅक्ट. जसं की PWD इलेक्ट्रिकल मध्ये हा कोर्स कम्प्लीट केल्यानंतर त्याने कंपनीचा एक्सपिरियन्स जर घेतला किंवा बाहेर अजून जसं गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरकडे जर एक्सपिरियन्स घेतला, त्यानंतर ते तारतंत्रीची परीक्षा असेल, नंतर त्यानंतर सुपरवायझरची एक्झाम असेल, त्यानंतर एक्सपिरियन्सच्या बेसवर ते पुढे जाऊन सुपरवायझर किंवा कॉन्ट्रॅक्टरचं लायसन्स ते काढू शकतात. मराठवाडा इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन कधीपासून चालू होणार आणि विद्यार्थ्यांना तुम्ही काय आवाहन करणार? मराठवाडा टेक्निकल मध्ये 10वी-12वीचा जसा निकाल लागतो त्यानंतरच लगेच म्हणजे ऍडमिशन सुरू होत असतात आपल्याकडे. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला फक्त आपल्याकडे जेवढा डॉक्युमेंट्सवर ऍडमिशन मिळतं
ओरिजिनल डॉक्युमेंट्स ते आपण कॉलेजला वगैरे दिलेले असेल ते कॉलेज करता करता किंवा जॉब करता करता ते करू शकता. विद्यार्थ्यांना काय आवाहन करणार? मी विद्यार्थ्यांना असं आवाहन करेल की हा शॉर्ट टर्म कोर्स असतो, 1 वर्षाचा कोर्स असतो. हा कोर्स कम्प्लीट करून जसं की आता आपण शेंद्रा ते बिडकीन MIDC आपल्याकडे येते, इथे खूप मनुष्यबळांचे म्हणजे मनुष्य कामगारांची गरज पडणार आहे. तर त्या अनुषंगाने इथं टेक्निकल कोर्सची खूप गरज पडणार आहे. तर मुलांनी हे कोर्सेस जर केले तर निश्चितच त्यांना नोकरी किंवा उद्योग करण्यासाठी निश्चित फायदा होईल. आपलं नाव सर? सुधा मुरलीधर शिंदे. कार्यक्रम घेण्यात आला होता. किती विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला होता? कशी ही स्पर्धा आयोजित केली होती? प्रतिभा शिंदे, क्वीन फॅशन अकॅडमीची संचालिका. या ठिकाणी माझ्या आजच्या एक 60 पार्टिसिपेट होत्या. तर या पार्टिसिपेटमध्ये डिझायनरही त्याच होत्या, मॉडेलही त्याच होत्या. या ठिकाणी कोणीही खरंच प्रोफेशनल मॉडेल किंवा प्रोफेशनल डिझाईन असं नव्हतं. सगळ्या रनिंगमध्ये क्लासेस करणाऱ्या होत्या. कोणी डिप्लोमा, ॲडव्हान्स डिप्लोमा आणि डिग्री कोर्स अशा 3 वर्षापर्यंतच्या माझ्याकडे स्टुडंट होत्या. त्यातच त्यांनी त्यांच्या मेहनतीनं खूप छान सुंदरसे ड्रेस बनवले. या ठिकाणी प्रेझेंटेशन झालं आहे त्यांचं आणि सर्वांचे खरंच मी खूप मनापासून धन्यवाद मानेल की त्यांनी मला मी जसं म्हणते की ह्या ज्या मुली माझ्याकडे येतात ज्यांचं ॲडमिशन होतं आहे तर ती माझी मुलगी म्हणूनच या ठिकाणी काम करत असते आणि त्यांनी खरंच म्हणजे माझ्या इच्छेचा, माझ्या आकांक्षेचा त्यांनी मान ठेवला, सन्मान ठेवला. मी या ठिकाणी खरं तर सगळ्यात मोठे धन्यवाद माझ्या मुलींचेच इथे मानणार आहे आणि त्यांच्या पेरेंट्सनी विश्वास ठेवून अगदी गावाकडून 100 ते 150 किलोमीटरच्या अंतरावरतून ती मुली पाठवतात माझ्याकडे केवळ याच विश्वासाने की मॅडम तुम्ही तुमच्या मुलींप्रमाणे मार्गदर्शन कराल. तर धन्यवाद. त्यांच्या आईवडिलांचेही धन्यवाद. या ठिकाणी मला जे सहकारी लाभलेले होते आजच्या प्रोग्रामसाठी त्यांचे खरंच सर्वांचे मी सहकार म्हणजे आभार व्यक्त करते. आमचं मराठवाडा टेक्निकल इन्स्टिट्यूटचा संपूर्ण स्टाफ, संचालक राजेंद्र दाभाडे सर, सुदाम शिंदे सर यांचे मी खूप मनापासून धन्यवाद मानेल आणि बाकी सर्व प्रेक्षक जे आलेले होते मुलींचं कौतुक बघण्यासाठी यांचे खूप मनापासून धन्यवाद मानेल आणि तुमचेही धन्यवाद. किती विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला आणि किती यांना पारितोषिक देण्यात आले? आज सहभागी झालेल्या 60 स्टुडंट होत्या. त्यामध्ये आपण 5 नंबर्स काढले. बाकी सर्वांना आपण म्हणजे प्रेझेंटेशन सन्मानचिन्ह सर्वांना दिलेलं आहे या ठिकाणी. पण त्यातूनही जे जज लाभलेले होते त्यांनी त्यांच्या विचारांनुसार तर या ठिकाणी 5 नंबर्स काढलेले आहेत. फॅशन डिझाईनमध्ये काही विद्यार्थ्यांनी करिअर करू पाहतात, त्यांच्यासाठी तुम्ही काय आवाहन करणार? मी आव्हान असं करेल की फॅशन डिझायनिंग हा फक्त केवळ शिलाई काम म्हणून एक राहिलेला नाही आहे. तर फॅशन डिझायनिंग म्हणजे सर्वच बघतायत आजकाल मुलींची क्रेज तर आहेच त्यामध्ये. आणि जर करिअरच्या दृष्टीने विचार केला सर तर मी तरी म्हणेल की नोकरीपेक्षाही खूप छान म्हणजे एक तुम्हाला अशी निवड करता येईल की तुम्ही डिझायनर म्हणून या ठिकाणी कार्यरत राहू शकता. टेक्स्टाईल कंपन्यांमध्ये जॉब करू शकता आणि एक सेल्फ एम्प्लॉई म्हणून तर खूपच बेस्ट देऊ शकता तुम्ही. या ठिकाणी अशाच काही मॉडेल्स आहेत त्यांना तुम्ही आकर्षक बनवण्याचं काम या ठिकाणी करू शकता आणि त्यातून तुमचं जे इन्कम राहील तर ते खरंच खूप तुमच्या मनासारखं राहील. मेहनत करा. फॅशनमध्ये जास्तीत जास्त मुलींनी वळायला पाहिजे आणि ही जसं काळाची गरज आहे, जसं अन्न वस्त्र निवारा यामध्ये गरज म्हणून ज्या 3 मूलभूत गरजा आहे त्यात गरज म्हणून जिथे वस्त्र येतं आहे तिथे फॅशनला खूप महत्त्व आहे. ही तात्पुरती एक म्हणजे काम नसून हे आजच्या महिलांसाठी आणि लाईफटाईम चालणारा बिझनेस असा आहे आणि आजच्या महिलांसाठी खूप खूप अनमोल असा एक संदेश आहे माझा की खरंच जास्तीत जास्त महिलांनी फॅशन डिझायनिंगकडे वळावं. आपलं घर सांभाळून आणि स्वतःचे मुलं वगैरे सांभाळून नातेवाईक सर्व काही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडून त्या या ठिकाणी सक्सेस होऊ शकतात, इन्कम वाढवू शकतात आणि आपल्या संसाराला त्या हातभार लावू शकतात. आपलं इन्स्टिट्यूट कोण्या ठिकाणी आहे आणि ॲडमिशन कधीपासून उपलब्ध होणार आहे विद्यार्थ्यांसाठी? ही फॅशन अकॅडमी जी आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सिडको N4 जय भवानी चौक मातोश्री हॉस्पिटलच्या बाजूला. तर ही आपली चालू झालेली आहे 2012 पासून. 14 ते 15 वर्षांपासून कार्यरत असलेली अकॅडमी इथे जवळपास 1 ते 1,500 स्टुडंट शिकून गेलेले आहेत, मार्गदर्शन घेऊन गेल्यात आणि स्वतःच्या पायावरती उभे आहेत. तर नक्कीच व्हिजिट करू शकता तुम्ही क्वीन फॅशन अकॅडमी छत्रपती संभाजीनगर सिडको N4 जय भवानी चौक मातोश्री हॉस्पिटलच्या बाजूला. आपलं नाव आहे? प्रतिभा शिंदे.